गोष्टी बसला. समतेचा जागर करणारे भगवान बुद्ध, समाजामध्ये अज्ञान पसरलं आपल्या विज्ञानवादी विचारांनी ते दूर करणारे संत कबीर, रयतेचं राज्य कसं असावं, रयत म्हणजे काय, आजही तुम्ही तुमच्या गाडीवर राजे तुम्ही परत या असं म्हणता, असं लिहिता. असे रयतेचे राजे राजे शिवाजी महाराज, ज्यांनी सांगितलं की तुमच्या घरातली छोटी वस्तू विका पण तुमच्या पोराला शिकवा, कारण शिकल्याशिवाय तरुणोपाय नाही. असे संत गाडगे बाबा, आधुनिक भारताचं स्वप्न पाहणारे महात्मा फुले, आंधळ्याला डोळा लंगड्याला पाय आणि माझ्यासारखा मुका माणूस तुमच्यासमोर बोलू लागला असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या फार्मसी डेच्या खूप सुंदरशा कार्यक्रमाच्या निमित्तानं अध्यक्षस्थानी जे लाभले होते, 120 मतदान असलेल्या छोट्याशा गावातले उपविभागीय अधिकारी झालेले गायकवाड साहेब. किती छोटं गाव, 120 मतदान फक्त, म्हणजे खूप छोटं. अशा गावाचे उपविभागीय अधिकारी आमच्या अहिल्याबाई होळकर, ज्यांना पुरस्कार मिळाला अशा आमच्या दंदाले मॅडम, आमच्या सरपंच वहिनी ज्यांना सन्माननीय पुरस्कार मिळाला, आमचे विजू भाऊ आणि सर्व मान्यवर, आजचे आमचे खामगावचे आलेले सचिव साहेब, तुमच्या केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष बुलढाणा जिल्ह्याचे, आणि हे सगळे मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, खऱ्या अर्थानं मी तुम्हाला संवाद साधतोय. मी तुम्हाला तत्वज्ञान सांगत नाही. आज तुम्ही खऱ्या अर्थानं चंद्रयानची परीक्षा दिली आहे ना, परीक्षा दिली ना तुम्ही. ज्यांनी भाग घेतला त्यांचं अभिनंदन, ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना खऱ्या अर्थानं शुभेच्छा, आणि तुम्हालाही पुरस्कार पुढच्या वेळेस मिळणार आहेत. मित्रांनो, चंद्रयान म्हणजे काय, आणि हा जो केमिस्ट संघटनेने प्रोग्राम ठेवला, 140 कोटीच्या भारतामध्ये किती लोक येतात, किती लोक मरतात, कुठं जातात, काहीच माहीत नाही. त्याचं कारण असं, कारण ते तुमच्या आमच्यासाठी काही करत नाहीत. आम्ही या महापुरुषांची नावं घेतो, त्याचं कारण ते तुमच्यासाठी जगलेली असतात. आम्ही काही करत नाही. 140 कोटी जनता, आम्ही आलो मेलो, कुणालाही काही नाही. खऱ्या अर्थानं या केमिस्ट संघटनेने, या रामनी, या मेडिकल असोसिएशननी खऱ्या अर्थानं नेहमी प्रोग्राम घेत खऱ्या अर्थानं कल्पकतेनं चंद्रयान 3 तुमच्यासाठी आणलेलं आहे. या चंद्रयान 3 मधून चंद्र कसा, सूर्य कसा, हे ग्रहतारे कसे, हे तुम्हाला प्रश्न असावेत, आणि या प्रश्नाच्या उत्तरातनं तुम्ही पहिला, दुसरा, तिसरा नंबर मिळवला आहे. मित्रांनो, मला या सरांना सांगायला हरकत नाही, या संस्थेने असं केलं पाहिजे की चंद्रयान निमित्त फक्त विज्ञान संस्था नसावी, इथं इतिहास भूगोलांचे शिक्षक असावे, त्यांनी एक ग्रुप तयार करावा, इथं पॉलिटिकल सायन्सचे असावे, इथं संसद भरावी, इथं मुख्यमंत्री असावा, इथं उपमुख्यमंत्री असावा. इथल्या मुलांना हे कळालं पाहिजे. चंद्रयान 3ने एका गोष्टीने कळणार नाही, हे झालंच पाहिजे. मित्रांनो, चंद्राला तुम्हाला माहित आहे, चंद्राला देव मानतात, सूर्याला देव मानतात. सूर्याला कुणी गिळलं होतं माहिती आहे का, कुणी गिळलं होतं, हनुमानाने गिळालं होतं, आहे की नाही, ऐकलं ना. पण चंद्राला देव मानतो आपण, पण चंद्रावर आज माणसं गेलीत, चंद्रावर माणसं गेलीत, सूर्याच्या भोवती पण प्रदक्षिणा करत आपलं एक यान फिरतंय सूर्याची माहिती काढायला. आणि हे कुणी केलंय, हे माणसाने केलंय. कुणी केलंय, माणसाने केलं. वेदाआधी तू होतास, वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास. पंचमहाभूताचं विकराळ रूप पाहून तू व्यथित व्याकुळ होत होतास. पंचमहाभूताचं अकराळ विकराळ रूप पाहून तू व्यथित व्याकुळ होत होतास, आणि तू दोन्ही बाहू बसवून प्रार्थना करत होतास. त्या प्रार्थना म्हणजे ऋचा, त्या प्रार्थना म्हणजे ऋचा. तू हे माणसा, तू चंद्राला चंद्र म्हटलं, चंद्र चंद्र झाला, सूर्याला सूर्य म्हटलं, सूर्य सूर्य झाला. हे माणसा, तू देवांचं बारसं केलंस, तू प्रेषितांना नाव दिलं. हे माणसा, तू चंद्राला चंद्र म्हटला, सूर्याला सूर्य म्हटला, सूर्य सूर्य झाला. मित्रांनो, या माणसानं चंद्रावर, सूर्यावर, जिकडं तिकडं आपल्या विज्ञानाने, आपल्या विचाराने, आपल्या डोक्याने, आपल्या हाताने, आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि ही कला तुमच्यामध्ये आलेली आहे. आत्ताच मॅडमनी सांगितलं की शहर आणि खेडं काही नसतंय, शहर आणि खेडं काही नसतंय. एका शाळेमध्ये एक शिक्षक होते, गोष्ट ऐकते ना,
एका शाळेमध्ये शिक्षक होते, शिक्षक हुशार होते, तसे कडक पण होते, त्यांना विद्यार्थी घाबरायचे. एका दिवशी शाळेमध्ये सर आले आणि सरांनी सांगितलं की चला मी तुमची परीक्षा घेतो. काय घेतो? विद्यार्थी म्हटले अरे अशी कसली परीक्षा, आम्हाला तर अगोदर सांगितलं नाही. पण सरांच्या पुढे बोलायची हिंमत कुणाची नाही. त्यांनी काय केलं, त्यांनी पेपर घेतला, सगळ्यांना वाटायला सुरुवात केली. सगळी मुलं कुणी नोट्स पाहायला लागलं, कुणी काही पाहायला लागलं. सरांनी सांगितलं मी आतापर्यंत शिकवलं त्याच्यावर मी तुम्हाला काही विचारणार नाही. आतापर्यंत तुम्ही शिकवलं त्याच्यावर तुम्हाला विचारणार नाही. विद्यार्थी परेशान, काय लिहायचंय? ठीक आहे पेपर घ्या अगोदर आणि पेपरवर नाव लिहा. सगळ्या विद्यार्थ्यांनी त्या कोरे पेपर जे दिले त्याच्यावर नाव लिहिलं आणि सरांनी सांगितलं की त्याला उलटून पहा आणि लिहायला सुरुवात करा. सरांनी काय सांगितलं? त्या पेपरला उलटून पहा आणि लिहायला सुरुवात करा. आणि मुलं अस्वस्थ उलटलं त्या पेपरला, उत्तरपत्रिकेला पाहिलं तर त्याच्यावर काहीच नव्हतं. मग काही हुशार मुलं होती, सर याच्यावर काही नाही. काही म्हणत होती सर असा कसा पेपर, सर तुम्हाला प्रश्न, म्हणजे जी नाही ती बोलत होती. सर म्हणे अरे थांबा थांबा थांबा, मी तुम्हाला सांगतोय की हा पेपर दिला याच्यावरच सगळं आहे, याच्यावरच तुम्हाला लिहावं लागेल. एक मुलगी उठली, सर म्हणे याच्यावर काहीच नाही, याच्यावर एक काळा डॉट दिसतोय. तुम्हाला जे दिसतंय, तुम्हाला जे वाटतंय त्याच्यावर तुम्ही लिहायचं, ही तुमची परीक्षा. आणि मुलं लिहायला सुरुवात केली. 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं, 25 मिनटं लिहित होती मुलं. अक्षरशः लिहित होती, कारण सहकारची विद्यार्थ्यांची मुलं होती, सहकारची विद्यार्थी होते ती, त्यामुळे हुशार होती. काय लिहावं कळत होतं, ते लिहित होती. सरांनी सगळ्यांचे पेपर जमा केले. सगळ्यांचे पेपर त्यांच्या समोरच पाहिले. सगळ्यांची पेपर पाहिली आणि सरांनी सांगितलं बाळांनो, विद्यार्थ्यांनो, ही तुमची मी परीक्षा घेतली. ही परीक्षा तुम्हाला काय शिकवलं याच्यासाठी घेतली नाही, पण जीवनात जगायचं कसं म्हणून घेतली. विद्यार्थी परेशान की जीवनात जगायचं कसं, हा पेपर काय शिकवणार आम्हाला काही सांगितलंच नाही. आम्हाला लिहा म्हटलं, आम्ही लिहायला सुरुवात केली. तर म्हणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे लिहिलं, तुम्ही 99% सगळ्या मुलांनी काय लिहिलं, तुम्हाला जो पांढऱ्या कागदावर एक काळा डॉट दिसत होता तुम्ही त्याच्यावरच लिहिलं. 99% भाग पांढरा होता, त्याच्यावर कुणीच लिहिलं नाही. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये अशाच चुकीच्या वाईट गोष्टी घडत असतात, त्याच्यावर आमचं लक्ष असते. आमचा बाप गरीब, आम्ही खेड्यातले, आम्हाला हे मिळत नाही, आम्हाला पुस्तक नाही, ती देऊळवाराची शाळा चांगली, औरंगाबादची शाळा चांगली. तसं काही नसतंय. जे तुमच्याजवळ आहे, तुम्हाला जे मिळतंय तो तुम्हाला डॉट दिसला नाही पाहिजे. तुम्हाला काय दिसलं पाहिजे? पॉझिटिव्हिटी. यस, म्हणजे मला बाबा आहेत, मला आई आहे, मला सहकारमध्ये टाकलंय, यस मला ड्रेस आहे, माझे पैसे भरतात, माझा परिवार चांगला आहे, मला पुस्तकं मिळतात, गावात वाचनालय आहे, हे सगळं कळालं पाहिजे. आणि हे कधी कळेल तुम्हाला? ही पॉझिटिव्हिटी कधी येईल? ज्यावेळेस तुम्ही 99% त्या पांढऱ्या रंगाकडे पाहिजे. हे शिकलं पाहिजे मित्रांनो, आणि वाचायला शिकलं पाहिजे. वाचल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. ज्या महापुरुषांची नावं मी घेतली, ही जी रस्ते आहेत, ही रस्ते सगळे वाचनालयातून, पुस्तकातून जातात. पुस्तकानं माणूस सदृढ होतोय. क्रांती ही वाचनालयाच्या दरवाज्यातून येत असते. आणि हा राम, ही संघटना, ही जी घडली, ही जी बनतायत, कुठेतरी पुस्तकं वाचतायत, चांगल्या लोकांच्या संपर्कात येतात. तुम्हालाही तसंच सगळं काही मिळालं पाहिजे. आणि मित्रांनो, चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे. हे शिकलं पाहिजे. माणूस मेल्यानंतर चांगलं म्हणायचं नसतंय. पुन्हा शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो. काय होतंय? पुणे मुंबई रोड, ऐकायची ना गोष्ट? पुणे मुंबई रोड, सातारा जिल्हा, तिथं एक हुतात्मा स्मारक बनवणं सुरू होतं. काय बनवणं सुरू होतं? हुतात्मा स्मारक, हुतात्म्याचं. आणि त्या स्मारकाचं काम चालू होतं. 20-25 मजूर काम करत होते. त्या मजुरामध्ये काही महिला होत्या, काही पुरुष होते. ते होतं सातारा जिल्ह्यातलं कामेरी नावाचं गाव. सातारा जिल्हा, कामेरी नावाचं गाव. आणि त्या गावामध्ये ते मजूर काम करत होते. मित्रांनो, ते मजूर काम करत असताना एक महिला खाली पडली. काम करताना खाली पडली. मुकादम आला आणि त्यांनी तिला उठवलं आणि बाई, तुझी तब्येत बरोबर नाही, तू घरी जा, तुझी तब्येत बरोबर नाही, तू काम करू नको, असं तो मुकादम सांगायला लागला. ती महिला गयावया करायला लागली की नाही साहेब, मला काम करू द्या, मला खायचंय, मला रात्रीचं जेवण मिळालं पाहिजे, मला उद्याचं पोटाला अन्न मिळालं पाहिजे, मला जेवू द्या, मला तुम्ही काम द्या, मला जेवण मिळालं पाहिजे. म्हणून ती महिला गयावया करत होती. आणि त्या मुकादमालाही 2 मिनटं वाटलं की या महिलेला काम करू द्यावं.
म्हणून त्या मुकादमाने सांगितलं की बरं बरं ताई पण लक्ष ठेवून काम करा, आणि ती महिला पुन्हा काम करायला लागली. मित्रांनो 20-25 मिनिटानं पुन्हा ती महिला टोपलं घेऊन धडपडली. त्यावेळेस मुकादम तिच्याजवळ गेला, तिला म्हटला की ताई मी तुम्हाला सांगितलं की तुमची तब्येत बरोबर नाही आहे, तुम्ही गेलं पाहिजे, कारण तुम्ही इथं थांबू नका, कारण तुम्ही इथं थांबलात तुम्ही पडाल, आजारी पडाल, नाही तर तुमच्या डोक्यावर काही पडाल, तुम्ही निघून जा. ती महिला पाय पकडायला लागली, गयावया करायला लागली की साहेब मला तुम्ही राहू द्या, मला काम करू द्या. आणि ती महिला हळूच त्यांना म्हणते की साहेब हे ज्याचं हुतात्मा स्मारक बनवताना विष्णू बारब्दे त्यांची मी बायको आहे साहेब, मला काम करू द्या. मित्रांनो ज्या पुरुषाचा सन्मान हुतात्मा म्हणून होतोय त्याच्या बायकोला तिथं काम करावं लागतंय. 1942च्या चळवळीत हा विष्णू बारब्दे हा लढतोय आणि इंग्रजाच्या गोळीने मारल्या जातोय, आणि त्याच्या बायकोला काही वर्षानंतर अन्नासाठी ही गयावया करावं लागते आपल्या नवऱ्याच्या हुतात्मा स्मारकामध्ये. मित्रांनो मला सांगायचं हे की तुम्ही आम्ही चांगल्याला चांगलं जिवंतपणे म्हटलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे, चांगल्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे, एवढंच सांगतो. आणि खूप सुंदर प्रोग्राम झाला. आपले केमिस्ट संघटना आणि ही दुरून आलेली आमची ही सगळी पाहुणे मंडळी, खऱ्या अर्थानं या मुलांचा स्टॅमिना सर खूप कमी आहे. तुम्ही सगळे एवढे छान बोललात, आमच्या मॅडम बोलल्या, सगळी जर बोललीत, बोलणारी खूप चांगली व्यक्ती आहात, खूप हुशार मुलं आहात. आमची सहकारची मुलं नेहमीच सगळं चांगलं ऐकतात आणि सगळी चांगलीच बनतात. त्यामुळं या सहकारच्या मुलांना एवढं सुंदर ऐकलं. तुम्ही पाहता शांतता किती आहे, कारण मी त्यांना चांगलं म्हणतोय आणि ते चांगली आहेत, त्यामुळे एवढ्या शांततेत ते ऐकतात. तर जाता जाता फक्त मी तुम्हाला सांगतो की जगणं शिकलं पाहिजे, माणुसकी शिकली पाहिजे, माणूसपण आलं पाहिजे. माणूसपण सगळ्यात मोठं, माणूसपणाशिवाय दुसरं काहीच नाही. अधिकारी होता येईल, पदाधिकारी होता येईल, काही होता येईल, पण माणूसपण मिळणार नाही. हे खऱ्या अर्थानं माणूसपण देण्याचं काम ही तुमची शाळा ही असे छोटे मोठे प्रोग्राम करत असतात. या प्रोग्रामातून तुम्ही घडत असतात आणि खऱ्या अर्थानं माणूसपणाच्या लढाईसाठी तुम्ही सैनिक तयार व्हाल ही अपेक्षा ठेवतो. थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. अतिशय मार्गदर्शनामध्ये बहुमोल असं मार्गदर्शन सन्माननीय प्राध्यापक कमलेशजी खिल्लारे सर यांनी केलं. सर्व केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्व कर्मचारी, सर्व अधिकारी यांनी हा अनोखा असा उपक्रम घेण्यासाठी, सहकार विद्यामंदिरामध्ये घेण्यासाठी अहोरात्र असा परिश्रम घेतला आणि आमच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळवून दिला. त्या सर्वांचं मी सहकार विद्यामंदिर दोघांच्या वतीनं आभार व्यक्त करतो.